दिगंबरा दिगंबरा श्रीपाद दिगंबरा भागवत महाराज की जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे। भगवान गोपाल कृष्णाची वाङ्मयीन मूर्ती असलेलं हे श्रीमद भागवत, तसेच अखिलकोट ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्मा, विश्वगुरु श्री निवृत्तीदादा, विश्वमौली श्री ज्ञानोबाराय, जगद्गुरु तुकोबाराय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज या सर्वच साधू संतांच्या चरणी नतमस्तक, तसेच आमचे सद्गुरू सच्चिदानंद सद्गुरू भगवान माऊली यांच्या चरणी नतमस्तक। आपण ज्यांच्या प्रांगणामध्ये आहोत त्या दत्तप्रभूंच्या चरणी नतमस्तक होया आणि आपण सर्वच भाविक ज्ञानीजन गुणीजन भाविक भक्त या सर्वांच्या चरणी नतमस्तक आणि आमचे सेवेसाठी साथ देणारे संगीतातील सर्वच संगीताचार्य या सर्वांच्या चरणी नतमस्तक, आमचा राहुल दादा ह्याच्याही चरणी नतमस्तक होया आणि आजच्या या ज्ञान यज्ञाला सुरुवात करूया। आजचं हे 7 दिवसीय ज्ञान यज्ञातील आजचं कितवं पुष्प आहे? आजचं काय आहे? 5वं पुष्प आहे आणि या 5व्या पुष्पामध्ये आज बरेच योग जुळून आलेले, बरेच योग काय झालेले? जुळून आलेले। मुळात दूध पवित्रच, दूध कसं आहे? पवित्रच आहे, परंतु दुधात अजून साखर पडावी त्या पद्धतीने आज पर्व काळच आहे। आज काय काय आहे? आज एकादशी आहे, आज गीता जयंती पण आहे आणि आमचे सद्गुरू सच्चिदानंद सद्गुरू भगवान माऊली यांचा आज निर्वाण दिवस आहे। तर या निर्वाण दिवसाचं 9वं पुष्प आजही त्यांच्या चरणी समर्पित होणार आहे। म्हणून बरेच पर्वकाळ आज एकत्र आलेले आणि त्यातली त्यात आज श्रीमद भागवत कथेतील आजचं हे जे 5वं पुष्प आहे ते या 5व्या पुष्पाच्या निमित्ताने आपल्याला श्री गोपाल कृष्णाच्या बाललीला बघायच्या आहे। आजचं जे 5वं पुष्प आहे त्यामध्ये गोपाल कृष्णाच्या सर्व बाललीला आपण बघणार आहोत। तर आज आहे एकादशी आणि गीता जयंती पण। एकादशी ही एक पर्वणी आहे, एकादशी वारकऱ्यांची काय आहे? पर्वणी आहे। म्हणून एकादशीचा उपवास सर्वांनी केला गेला पाहिजे। मग एकादशीचा उपवास करणं म्हणजे काय नेमकं? एकादशी आपण काय म्हणतो? एकादशीचा उपवास करायचा आहे।
एकादशी करायची आहे, परंतु एकादशीचा उपवास करायचा, अन्न बदलायचं आणि दिवसभर रोजचा जो नित्यनेम आहे त्याच पद्धतीने राहायचं का? त्याच पद्धतीने वागायचं का? नाही. उपवास, उप म्हणजे भगवंत आणि वास म्हणजे वास्तव्य करणं, भगवंताच्या जवळ राहणं, याला उपवास म्हटलेलं आहे खऱ्या अर्थाने. मग तुम्ही काय खाता काय पिता याला महत्त्व नाही. तुमच्या अंतःकरणामध्ये कुठले विचार चालू आहे, तुमच्या मनामध्ये कोणते विचार चालू आहे याला महत्त्व आहे. तुम्ही काही खाल्लं, काही वेगळं म्हणजे अन्न जरी खाल्लं आणि भगवंताचं जर चिंतन अखंड चालू असेल तरी उपवास घडणार आहे. काय क्षणाक्षणाला भगवंताचं चिंतन चालू असेल तर त्यालाही उपवास म्हटलं जाईल. म्हणून ही एकादशी आहे. एकादशीच्या दिवशी किंवा एकादशीचा उपवास कसा करावा? एकादशीच्या दिवशी मुळात कमी बोलावं. काय करावं? कमी बोलावं आणि अन्न तर वर्जच करावं म्हटलेले. अन्न वर्ज करावं, कमी बोलावं, अन्न वर्ज करावं. या दोन गोष्टी प्रामुख्याने कराव्या. का कराव्या? तर तुमचं आमचं सर्वांचं अन्न हे ठरलेलं आहे. अन्न हे ठरलेलं आहे आणि बोलणं सुद्धा ठरलेलं आहे. तुम्ही जर कमी बोललात तर त्या दिवशी एकादशी, निदान एकादशीच्या दिवशी तरी कमी जर बोललात तर नामस्मरण जास्त चालेल. त्या दिवशी नामस्मरण जास्त घडेल. म्हणून कमी बोलावं आणि नको ते बोललं गेल्यानंतर पुण्य होण्याऐवजी पाप घडतं. भगवंताच्या चिंतनाच्या व्यतिरिक्त जर काही बोललं गेलं तर पुण्य होत नाही, तर काय होतं मग? पाप घडतं. म्हणून एक तर त्या दिवशी बोलूच नाही. काय करावं? मौन धारण करावं. एकादशीच्या दिवशी मौन धारण करावं. कोणी नावं ठेवलं तरी चालेल. नावं ठेवल्यानंतर अंतःकरण शुद्धच होणार आहे. म्हणून नावं ठेवणाऱ्यांना नेहमी वंदन करत चला. त्याचा राग कधीही करू नका, कधीही राग करू नका नावं ठेवणाऱ्यांचा. ज्यांनी नावं ठेवल्यानंतर त्यांना वंदन करावं, कारण त्यांच्यामुळे अंतःकरणाची शुद्धी होते. म्हणून कमी बोलावं त्या दिवशी. खऱ्या अर्थाने एकादशी घडावी असं जर आपल्याला वाटत असेल ना तर त्या दिवशी कमी बोलावं. कमी बोलावं आणि अन्न तर काय म्हटलेले? वर्ज करावं. फलाहार घ्यावा. फलाहाराचंच पुढे काय झालंय? फराळ झालंय. फलाहाराचंच पुढे फराळ झालंय. परंतु अन्न त्या दिवशी साधू संतांनी सांगितलेलं आहे अन्न करूच नाही, अन्न खाऊच नाही. आमचे संत महात्मे म्हणतात, एकादशीस अन्नपान जे नर करीती भोजन, श्वान विष्टे समान अधम जनते एक. काय म्हटलंय? एकादशीच्या दिवशी जर अन्न खाल्लं तर काय म्हटलेले? श्वान विष्टे समान. काय म्हटलं? एकादशीच दिवशी जर अन्न खाल्लं तर आमचे संत महात्मे सांगतात माझ्या पदरचं याच्यात काहीही नाही. साधू संतांचा निरोप आहे. तू जसलीन तसा तुमच्यापर्यंत. एकादशी व्रत सोमवार न करीती, एकादशी व्रत सोमवार न करीती, एकादशी व्रत सोमवार न करीती, एकादशी व्रत सोमवार एकादशी सोमवार
साधू संत अंतकरणामध्ये कळवळा उत्पन्न होतो आणि कळवळून सांगताय, काय करू बहु वाटे तळमळ. कशासाठी? एकादशी सोमवार न करती काय गती त्याची होईल नेनो. तिची गती काय होईल हे सांगता येणार नाही. अजून एके ठिकाणी महात्म्यांनी म्हटलेले, काय जाब देशी यमदूता. नरदेह मिळालेला आहे, अनमोल रत्न असा नरदेह मिळून सुद्धा जर त्याची भक्ती केली नाही, एकादशी केली नाही, तर शेवटी यमदूताला काय जाब देशील? यमदूत ज्या वेळेला जाब विचारतील तेव्हा त्याला काय जाब देणार? म्हणून संत महात्म्य अंतकरणाच्या कळवळ्यापासून सांगतात की काय करा, स्वतःचं हित होईल असं करा. म्हणून एकादशी 10 इंद्रिय आणि 11वं मन याला आकळण्यासाठी एकादशी करायची खऱ्या अर्थाने. मग त्याच्यासाठी अखंड निदान त्या दिवशी तरी अखंड काय करावं? भगवंताचं नामस्मरण करावं, भक्ती करावी, एखाद्या ग्रंथाचं वाचन करावं. म्हणजे त्या वाचनाच्या निमित्ताने भगवंताचं गुणगान त्या दिवशी होईल. म्हणून इतर वेळेला कर्म करणं गरजेचं आहे. तुम्हा आम्हाला जेवढे कर्म सांगितलेले आहे ना, ते कर्म करणं गरजेचंच आहे. परंतु निदान एकादशीच्या दिवशी तरी किंवा कर्म करता करता तरी जिभली तुला काय धंदा, घडी घडी भज गोविंदा. कारण हाताने काम करा. बाकी इतर सर्व इंद्रियांनी कदाचित तुम्ही काम करत असाल, परंतु हिला काही काम आहे का? नाही. म्हणून या मुखाने अखंड काय करावं? भगवंताचं नामस्मरण करावं. म्हणून एकादशीचा महिमा इथे श्रेष्ठ सांगितलेला आहे. म्हणून निदान आता जे एकादशी करतात ते योग्यच आहे, परंतु जे करत नाही त्यांनी तरी आजपासून एकादशी करावी. आजपासून काय करा? एकादशी करायला, एकादशीचा उपवास करायला सुरुवात करा. म्हणून एकादशीच्या दिवशी कमी बोलावं आणि अन्नसुद्धा कमी खावं. म्हणजे फलाहार, उपवासच असावा, उपवासच करावा त्या दिवशी. परंतु काहींना उपवासाने त्रास होत असेल तर फलाहार किंवा थोडंसं फराळ करायला हरकत नाही, परंतु जास्तीत जास्त वेळ तो नामस्मरणामध्ये जावा. हे एकादशीचं महत्त्व सांगत असताना आमचे नामदेव महाराज, भक्त शिरोमणी नामदेवराय, या नामदेव महाराजांचं एकादशीचं व्रत असं होतं की त्या दिवशी ते कुठल्याही प्रकारचं अन्न खात नव्हते. एकादशीच्या दिवशी. आणि इतरांनाही सांगत एकादशीचं व्रत करा. एकादशी ही पर्वणी, मी मागं सांगितलं वारकऱ्यांची काय आहे, ती पर्वणीच आहे. म्हणून ती पर्वणी आहे, ती पर्वणीसारखीच झाली पाहिजे. म्हणून त्या दिवशी इतरांनाही सांगत असत कोणी अन्न खायचं नाही. मग स्वतःही खायचं नाही, इतरांनाही नेहमी ते सांगायचे एकादशीचं व्रत करा, त्या दिवशी अन्न खाऊ नका. मग भगवंताने ठरवलं की आता यांची काय करायची? परीक्षा घ्यायची. आपण जेवढं त्याच्या मागे लागतो ना, भगवंताच्या मागे लागतो ना, तेवढा तो कसोटी घेण्यासाठी आपल्या मागे लागत असतो. का मागे लागतो? कारण हिनकसपणा जो आहे ना आपल्यामध्ये, जे काही इतर मिक्स आहे ना विकार, ते विकार त्याला जाळायचे असतात. बघा, सोनं शुद्ध करायचं असेल तर काय करावं लागतं? काय करावं लागतं? भट्टीत भाजावं लागतं, बरोबर आहे की नाही? त्यावेळेला त्याच्यामध्ये मिक्स असलेलं जे काही इतर धातू आहे ते धातू काय होतात? जळून जातात. म्हणून सोन्याला शुद्ध होण्यासाठी भट्टीत भाजून घ्यावं लागतं, त्याशिवाय शुद्ध होत नाही. त्या पद्धतीने भगवंत तुमची आमची परीक्षा घेत असतो. कशासाठी? हे शुद्ध करण्यासाठी कठीण परीक्षा वेळोवेळी घेत असतो. म्हणून त्याच पद्धतीने इथे नामदेव महाराजांची परीक्षा घ्यायचं ठरवलं आणि एकादशीच्याच दिवशी नामदेव महाराजांच्या घरी आले. आणि येताना अशा पद्धतीने आले की 4-5 दिवस झालेले पोटात अन्नाचा कण नाहीये. अशा पद्धतीने चालताना एकदम गर्भगळीत झालेले, हातपाय एकदम काय झालेले? थकल्यासारखे. आणि अशा पद्धतीने दरवाजामध्ये आले. आणि आल्यानंतर काय म्हटले? मला जेवण पाहिजे, भिक्षा द्या. त्यावेळेला नामदेव महाराजांनी सांगितलं की आज काय आहे? एकादशी आहे. एकादशी आहे म्हटल्यानंतर आज अन्न भिक्षा वाढणार नाही. तर त्या ब्राह्मण व्यक्तीने
सांगितलं माझा जीव काय होतोय, कासावीस होतोय, व्याकुळ होतोय, 4 दिवस झाले पोटात अन्नाचा कण नाही, मग मला काय पाहिजे, अन्नच पाहिजे. नामदेव महाराज म्हणतात पोटात अन्नाचा कण नाही आहे ना, मग मी दूध आणतो, फळं आहे, फळं देतो, तुम्ही फळं घ्या किंवा दूध घ्या. परंतु तो ब्रह्मांडाचा नायक आहे, काय नाटक करील, काय लीला करील सांगता येत नाही. त्यांनी सांगितलं मला दूधही नको, फळंही नको आहे, काय पाहिजे, भोजनच पाहिजे, जेवणच पाहिजे. मग त्यावेळेला नामदेव महाराजांनी सांगितलं हे होणार नाही. मग म्हणे मी दुसरीकडे जातो म्हटल्यानंतर नामदेव महाराजांनी सांगितलं की नाही, इतरांना सुद्धा मी ते दुसरं कोणीतरी अन्न द्यायचं आणि तुम्ही खायचं तर त्यांनाही ते पाप लागेल. म्हणून एकादशीच्या दिवशी अन्न खाणं हे पाप आहे, म्हणून त्याच्याकडून सुद्धा ती कृती मी घडू देणार नाही. मग हे अगदी व्याकुळ झाले ब्राह्मण किंवा ते भगवंत, व्याकुळ झाले, आता तुम्हाला अन्न देणार नाही, म्हणून माझा प्राण या शरीरातून काय होईल, आता निघून जाईल. मग नाटक केलं, खरोखर प्राण शरीरातून निघून गेला. अशा पद्धतीने ते मूर्छित होऊन खाली पडले. खाली पडल्यानंतर नामदेव महाराजांनी ठरवलं की आता काय, या शरीराची शेवटचा जो विधी आहे तो विधी करावा लागेल. परंतु त्याच वेळेला सगळ्या समाजाने नावं ठेवलं की नामदेव महाराज तुम्ही अन्न मागत होता, तो व्यक्ती अन्नासाठी तळमळत होता आणि अन्नासाठी तळमळत असताना थोडंफार अन्न दिलं असतं तर काय बिघडलं असतं. मग तुमचा नियमापायी त्या व्यक्तीचा काय झाला, जीव गेला. मग त्यावेळेला नामदेव महाराजांनी ठरवलं की माझ्यामुळे या व्यक्तीचा काय झालंय, जीव गेलाय, प्राण गेलाय. म्हणून चिता रचली. चिता रचल्यानंतर त्या व्यक्तीला चितेवरती ठेवलं आणि स्वतःला संपवायचं ठरवलं. स्वतःही चितेवरती बसले, चिता पेटवणार. त्याच वेळेला तो ब्राह्मण साक्षात उठून बसला. भगवंत मूळ रूपामध्ये आले आणि मूळ रूपामध्ये आल्यानंतर भगवंतांनी सांगितलं मीच तुमची परीक्षा घेण्यासाठी स्वतः आलो होतो. हे एकादशीचा महिमा सांगितलाय. साधू संतांनी ज्या ह्या लीला, भगवंतांनी ज्या लीला रचल्या गेल्या तर त्या कशासाठी, साधू संतांची परीक्षा घेतलेली, कसोटीच घेतलेली आहे आणि तुमची आमची सुद्धा कसोटीच घेतो. काही वेळेला आपण म्हणतो भूक निघत नाही, बरेचसे कारणं असतात, तर ही परीक्षा घेतो. या परीक्षेला काय करायचं असतं, उतरायचं असतं. म्हणून हा झाला एकादशीचा महिमा. आणि आज काय आहे, अजून गीता जयंती आहे. काय आहे, गीता जयंती आहे. म्हणजे गीतेचा उगम ज्या दिवशी झाला तो दिवस, आजची जी एकादशी आहे, मार्गशीर्ष महिन्यातली शुद्ध एकादशी, आणि त्या एकादशीच्या दिवशीच या गीतेचा जन्म झालेला आहे, गीतेचा उगम झालेला आहे. म्हणून प्रथमतः आपण या गीतादेवीला नमस्कार करूया आणि वंदन करूया, मग पुढे जाऊया. गीतेची 5 सवासने किंवा 5 जर जोडपे असतील तर त्यांनी गीतेची पुढे येऊन पूजा करायची. जनार्दनी
वदताक्षरे नित्यनेम वाचे वदताक्षरे गोपाल कृष्ण भगवान की जय। श्रीमद् भागवत महापुराण की श्रीमद् भगवत गीता मैया। निष्काम कर्म, कर्म करायचंय, कर्म प्रधान आहे, कर्म हे केलंच पाहिजे, कर्म करावंच लागतं, परंतु कर्म करत असताना फळाची अपेक्षा करू नये. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. म्हणजे कर्म करायचंच आहे, कर्म कोणालाही सोडायला सांगितलेलं नाही आणि कर्म कोणाला सोडताही येत नाही. म्हणून कर्म करायचे परंतु फलाची अपेक्षा करायची नाही. जर कर्म करता करता फळाची अपेक्षा केली तर मी मला वाटतं काल परवा सांगितलेलं आहे की पुण्य शिल्लक राहणार नाही. म्हणजे नाशिवंतासाठी त्याचा वापर केला जाईल. जे काही धार्मिक कर्म केलं जातं किंवा कुठल्याही प्रकारचं कर्म केलं जातं तर त्यावेळेला आपण फलाची अपेक्षा करतो. कुठल्याही कर्मामध्ये एखाद्याला जर मदत केली, आपण व्यवहारामध्ये सुद्धा एखाद्याला मदत केली तर प्रतिफळाची अपेक्षा करतो. आपण त्याच्याकडून परत अपेक्षा करतो की नाही, आपल्याला सुद्धा त्यांनी काय केली पाहिजे, मदत केली पाहिजे. म्हणजे ही अपेक्षा आहे. म्हणून ही अपेक्षा ठेवता कामा नये. म्हणून कर्म करायचे परंतु कर्म फळाची अपेक्षा नसावी. हा मुख्य उद्देश गीतेचा आहे. भगवंताने अर्जुनाला हेच सांगितलं, तू कर्म कर, त्याचं फळ काय आहे त्याचा विचार तू करू नको, परंतु कर्म करायला मागे फिरू नको. म्हणून कर्म करायचे, कर्मफळाची अपेक्षा ठेवायची नाही. आमच्या साधू संतांनी सुद्धा भक्ती केली परंतु अपेक्षा ठेवून केली नाही. निरपेक्ष भक्ती केली, कुठल्याही प्रकारची अपेक्षा त्यांनी केली नाही. आमच्या जगद्गुरु तुकोबरायांनी अशी भक्ती केली की परिस्थिती नसताना सुद्धा सकाळी खाल्लं तर संध्याकाळी काय खावं, मुलगा आजारी पडला तर औषध काय द्यावं, बायको आजारी पडली तर औषध काय द्यावं, घरात अन्न नाही खायला, अन्न करता मरण्याची वेळ आलेली आहे, तरीही भगवंताकडे काही मागितलं नाही. अशी परिस्थिती असताना सुद्धा काही मागितलं नाही. परंतु भक्ती बंद केली का, सेवा बंद केली का, नाही केली. भक्ती चालू ठेवली आणि ती भक्ती कशी, निष्काम, कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करता निरपेक्ष भक्ती. आणि त्यामुळे झालं काय तर भगवंताच्या डोक्यावरती त्याचा बोजा झाला. कसला, भक्तीचा बोजा देवाच्या डोक्यावरती झाला. हा माझी भक्ती करतोय परंतु त्याच्या मोबदल्यात मागत मात्र काहीही नाही, म्हणून बोजा झाला. आणि ज्या वेळेला आमचे जगद्गुरु तुकोबराय भगवंताच्या मंदिरामध्ये जायचे तर मंदिरात गेल्यानंतर भगवंताला खाली मान घालावी लागायची. का, भक्तीचा बोजा झाला आहे डोक्यावरती, म्हणून खाली मान घालायचे. आणि जगद्गुरु तुकोबरायांना पुन्हा पुन्हा म्हणायचे, काहीतरी मागून घे. काय, काहीतरी मागून घे. पुन्हा पुन्हा देवाने विनंती करावी. कोणाला, जगद्गुरु तुकोबरायांना विनंती करावी, अरे काहीतरी माग, काहीतरी माग. पुन्हा पुन्हा का, डोक्यावरती काय झालाय, भक्तीचा बोजा झालाय, म्हणून पुन्हा पुन्हा म्हणावं काहीतरी मागून घे. मग त्यावेळेला आमच्या जगद्गुरु तुकोबरायांनी मागितलं. पण काय मागितलं, जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, तू म्हणतो ना माग, तू म्हणतोय ना माग, म्हणून मागतो. मनसे काही
मागणी केली, हेच दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, तू म्हणतोय ना मागा, मनसी काही मागा मागा हेची देगा पांडुरंगा. मनसी काही मागा मागा हेची देगा पांडुरंगा. हरिदासांची घरी मज उपजवा जन्म जन्मांतरी. काय मागणं मागितलं? तू म्हणतो ना मागा म्हणून मागतोय. मग काय मागितलं? हेच दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. अजून काय मागणी मागितली? हरिदासांची घरी मज उपजवा जन्म जन्मांतरी. कोणाच्या घरी जन्म मागितला? परत कोणाच्या घरी? हरिदासांच्या घरी. जे हरिदास आहे ना त्यांच्याच घरी काय कर मला जन्माला दे घाल. व हरिदासांच्या घरी जन्माला आल्यानंतर भगवंताच्या डोक्यावरती जो बोजा झाला होता तो कमी होईल का वाढेल? काय होईल? अजून वाढेल. आणि आम्हाला जर असा भगवंत प्रसन्न झाला असता आणि आपल्याला भगवंत म्हटला असता काहीतरी मागा, काय केलं असतं आपण? काय केलं असतं? मोठी लिस्टच असते. परंतु काय मागावं हे सुद्धा काही वेळेला कळत नाही. आपण मागतो नाशिवंत मागतो, करतो थोडं, परंतु मागतो ते नाशिवंत मागून घेतो. म्हणून गीतेमध्ये गीतेचा मुख्य उद्देश काय सांगितला तर कर्म करा परंतु फळाची अपेक्षा करू नका. कुठल्याही प्रतिफलाची अपेक्षा करू नका. पण कर्म थांबवायला सांगितलेलं नाही. म्हणून माझी ही जी सेवा असते ही सेवा निरपेक्ष भावनेने असते, कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता. कारण हल्ली काय झालेलं, ही सेवा राहिलेली नाही आहे. सेवा राहिलेली नाही आहे. ही सेवा म्हणूनच झाली पाहिजे. तर काहीतरी तो विचार करल. सेवेचा धंदा होता कामा नये. सेवेचा धंदा होता कामा नये. ज्ञानाचा धंदा होता कामा नये. हल्ली एखादी व्यक्ती अशा मार्गाने जर तिने जाण्याचा प्रयत्न केला ना तर तुम्ही समाज त्या व्यक्तीला त्या मार्गाने जाऊ देत नाही. का नाही? थोडं तरी काहीतरी घ्या, काहीतरी घ्यावाच लागेल. का घ्यावा लागेल? आणि हल्ली काय झालंय, जो जास्त पॉकेट घेतो ना, ज्याचं मोठं पॉकेट आहे ना, तो कसा आहे? चांगला आहे. परंतु जगद्गुरु तुकोबरायांचे फार अभंग आहे. त्यांनी सांगून ठेवलेले देती घेती. बाबांनी सांगितलं, मी सांगणार नाही. हां, दोन्हीही. म्हणून सेवा ही निरपेक्ष झाली पाहिजे. आज गीता जयंतीच्या निमित्ताने सांगावं लागलं. सेवा करायची आहे, कुठल्याही प्रकारची अपेक्षा ठेवून करायची नाही. जर सेवेच्या मोबदल्यामध्ये जो आज घेतलं जातं त्याहीपेक्षा ते घेतलं नाही तर अनमोल किमतीचं पुण्य पदरामध्ये मिळणार आहे. काय? अनमोल किमतीचं पुण्य पदरात मिळणार आहे. त्या पुण्याची गणना होणार नाही. परंतु त्या पुण्याची गणना करण्याऐवजी आपण नाशिवंत मागून घेतो. नाशिवंतासाठी सगळी आटाआटी असते. आणि हल्ली परमार्थाला खूप ऊत आलेला आहे. भक्तीला खूप मोठा पूर आलेला आहे. जिकडे तिकडे भक्ती काय होते, जिकडे तिकडे भक्ती करणारे दिसताय, जिकडे तिकडे परमार्थ करणारे दिसताय, भक्ती करणारे दिसताय, तरीही जो पाहिजे तो आनंद मिळत नाहीये, जो पाहिजे ते समाधान मिळत नाहीये, जसं पाहिजे तसं समाधान मिळत नाही. आणि वेगवेगळी संकटं येत आहे. आत्ताच मला वाटतं 6 महिने अतिवृष्टी चालू होती. पाऊस किती दिवस चालू होता यावर्षी? किती? 6-7 महिने. पावसाळा किती दिवस असतो? हां, मग किती दिवस चालू होता? मग या अतिवृष्टीमध्ये ठिकठिकाणी बऱ्याच जीवांचं बलिदान दिलं गेलं. बरेच जीव काय झाले या अतिवृष्टीमध्ये गेले तिथं. तर याचं कारण काय? कुठंतरी पाप खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढतंय. काय होतंय? कुठेतरी पाप फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढतंय. ते वाढलेलं पाप त्याला संपवायचं आहे. आणि त्याला तुम्ही आम्हीच जबाबदार आहोत. तुम्ही असेल, मी असेल, या गोष्टीला तुम्ही आम्ही जबाबदार आहोत. आणि
त्याला संपवायचंय म्हटल्यानंतर फार वेळ लागणार नाही. क्षणभर जर जमीन हलवली ना त्याने, किती क्षणभर जरी हलवली तरी तो संपवेल. परंतु आजही कुठेतरी कानाकोपऱ्यामध्ये सेवा करणारे संत महात्मे आहेत, म्हणून हे काय आहे, टिकून आहे, नाहीतर त्याला वेळ लागणार नाही. म्हणून गीतेचा संदेश आहे तुम्हा आम्हाला. काय आहे? गीतेचा संदेश आहे. काय? कर्म करा, परंतु ते निरपेक्ष भावनेने करा. ही गीता आपल्याला काय करत असते, सांगत असते. म्हणून हा गीता हा तुमचा आमचा धर्मग्रंथ आहे. आणि या गीतेचीच पुढे ज्ञानेश्वरी झालेली आहे. गीता संस्कृतमध्ये आहे, म्हणून गीता समजायला अवघड आहे, परंतु ज्ञानेश्वरी प्राकृतमध्ये केलेली आहे. म्हणून ज्यांना वाचता येतं त्यांनी निदान 2 ओव्या रोज नित्यनेमाने काय केल्या की पाहिजे, वाचल्या पाहिजे. आपला धर्मग्रंथ आहे तो, आपला काय आहे, धर्मग्रंथ आहे. या धर्मग्रंथाच्या 2 ओव्या तरी रोज नित्यनेमाने वाचाव्या. आपण जर वाचल्या ना तर मुलं आपोआप पुढे काय करतील, आपोआप वाचतील. मुलांमध्ये तो नित्यनियम आपोआप येईल. काय होईल? आपोआप येईल. आपणच केलं नाही तरी पुढची प्रजा घडणार नाही, पुढची पिढी घडणार नाही. पुढची पिढी जर घडवायची असेल तर आपण ते कर्म आज चालू करा. गीतेची जी सेवा आहे ती गीतेची सेवा आजपासून आपण चालू करा. आपण चालू केल्यानंतर पुढच्या पिढीला सांगावं लागत नाही. बघा, हा देश आजचे हे लहान बालक असतील, पण उद्या हे देशाचे नागरिक आहेत. ते काय आहे? देशाचे नागरिक आहेत. न जाणो देशाचं कार्य त्यांच्या हाती येऊ शकतं. जर चांगले नागरिक घडले तर स्वतःही घडतील आणि स्वतः घडून देशाची सेवा सुद्धा त्यांच्या हातून घडू शकते. म्हणून त्यांना नुसतं जन्माला घालायचं नाही आहे, तर समाज सेवेसाठी एक चांगले नागरिक बनवणं हे तुमच्या आमच्या हातात आहे. असं जिजाऊ मातेने म्हटलं असतं तुमच्या आमच्यासारखं फक्त मुलगा जन्माला घालायचा, इतर जसे घालतात त्या पद्धतीने जर मुलगा जन्माला घालायचा असं जर ठरवलं असतं तर आमच्या जिजाऊ आईसाहेबांनी आमचे छत्रपती शिवराय घडवले. बालपणापासूनच त्यांनी घडवले. आणि म्हणून जर शिवबा घडवले नसते, जिजाऊ आईसाहेब नसत्या, आमचे शिवबा घडले नसते, तर तुम्ही आम्ही या प्रांगणामध्ये आज बसलो. वीर जन्मले छत्रपती, 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 वीर जन्मले छत्रपती. हो जिजाऊची खुशी, वीर जन्मले छत्रपती, जिजाऊची खुशी, वीर जन्मले छत्रपती, वीर जन्मले छत्रपती, वीर जन्मले छत्रपती, वीर जन्मले छत्रपती, वीर जन्मले छत्रपती.
छत्रपती शिवाजी महाराज की, गोपाल कृष्ण भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. धन्य जिजाऊची कुशी आणि वीर जन्मले छत्रपती. ज्या वेळेला शिवबा जन्माला आल्यानंतर जिजाऊ आईसाहेबांनी गीता आणि ज्ञानेश्वरी रामायण हीच बालपणापासून काय केलं, शिवरायांना सांगितलं. आणि म्हणून ते परकीयांची जी आपल्यावरती सत्ता होती, ती सत्ता परकीयांना ते परकीयांशी युद्ध करू शकले, लढा देऊ शकले. म्हणून आपल्याला सुद्धा मुलं जन्माला आल्यानंतर आजही न जाणू आजही शोभासारखं कार्य घडू शकतं, पण त्याच्यासाठी आधी आपल्याला घडावं लागेल. आई वडील घडले तरच मुलं घडतात, म्हणून आधी आपल्याला घडावं लागेल. आणि आपण जर घडलो तर नक्कीच पुढची पिढी घडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आज गीता जयंतीच्या निमित्ताने एकच छोटासा संदेश. एकतर गीतेचा एखादा श्लोक संस्कृत नाही वाचता आलं तर निदान ज्ञानेश्वरीच्या 2 ओव्या तरी नित्य नियमाने काय झाल्या पाहिजे, वाचल्या गेल्या पाहिजे. कारण आपला धर्मग्रंथ आहे तो, ही तरी निदान आपल्याला माहिती पाहिजे. एवढा जरी संदेश आज घरी घेऊन गेलात तरी आजचा जो हे पुष्प आहे ज्ञानयज्ञातलं, याचं काय होईल, सार्थक होईल. काल आपण गोपाल कृष्णाचा काय झाला, अवतार झाला, जन्म झाला. आणि गोपाल कृष्णाचा जन्म झाल्यानंतर जन्म मथुरेत झाला, गोकुळामध्ये नेलं. आणि गोकुळात नेल्यानंतर तिथं काय झालेलं आहे, नंदबाबांच्या अंगणामध्ये गोपाल कृष्णाच्या जन्माचा उत्सव झालेला आहे. काय उत्सव झालेला आहे. म्हणून तो उत्सव आपण 5 मिनिटासाठी इथं काय करायचा आहे, साजरा करायचा आहे. नंदबाबांच्या अंगणातला नंद घरानंद भयो जय कन्हैया लाल की. हो नंद घरानंद भयो जय कन्हैया लाल की. हाथी घोडा पालकी जय कन्हैया लाल की. हाथी घोडा पालकी कन्हैया लाल की. हाथी घोडा पालकी कन्हैया लाल की. हाथी घोडा पालकी जय कन्हैया लाल की. ओ नंद घरानंद भयो जय कन्हैया लाल की. ओ जय कन्हैया लाल की. नंद भयो जय कन्हैया लाल की.
पावसाच्या सरीतून आली मेघेला टकाटक पाडणीला दिगसी दिग झोप पाडण्या झगमग 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 ढगाच्या आडून चंद्र उगला ढगाच्या आडून चंद्र उगला आकाशाचा रास रंगला कृष्ण जन्मला बाई कृष्ण जन्मला कृष्ण जन्मला बाई कृष्ण जन्मला कृष्ण जन्मला बाई कृष्ण जन्मला कृष्ण जन्मला बाई कृष्ण जन्मला
श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे. बसा. भगवान गोपाल कृष्णाला बाळकृष्णाला गोकुळात नेल्यानंतर तिकडनं कोणाला आणलं होतं? मायेला आणलेलं होतं. मग माया काय सांगून गेली? तुझं लागी वधी उपजला मजा आधी. म्हणजे तुझा वध करणारा माझ्या आधी जन्माला आलेला आहे, गोकुळात तो सुखरूप वाढतो आहे. म्हटल्यावर इकडे कंसाला भीती वाटायला लागली. काय झाली? कंसाला भीती वाटायला लागली. तो विचार करायला लागला, मग माझा वैरी आहे त्या वैऱ्याला काय करायचंय? संपवायचं आहे. मग याच्यासाठी कंसाने काय केली? सभा बोलवली. आणि सभा बोलवल्यानंतर सांगितलं माझा वैरी गोकुळामध्ये वाढतो आहे, तर त्याला काय करायचंय? संपवायचंय, मारायचंय. तर त्याच वेळेला तिथे पुतना आली आणि पुतनेने सांगितलं तुझा वैरी जो आहे तो आत्ताच जन्माला आलेला आहे. किती? 5-6 दिवसाचं काय आहे? बाळ आहे. आणि याच्यासाठी एवढे मोठमोठे सैनिक कशासाठी पाहिजे? एवढे मोठमोठे योद्धे कशासाठी पाहिजे? तर त्याच्यासाठी मी एकटी जाऊन त्याचा वध करू शकते. म्हणून तिने तो विडा उचलला. कंसाचा जो वैरी गोकुळात वाढतोय तर त्याला मारण्यासाठी मी जाते म्हणे. मग कंसाने ती कामगिरी तिच्यावरती सोपवली आणि ती ज्या वेळेला गोकुळामध्ये आली तर त्यावेळेला मूळ वेशात आली नाही. रूप काय केलं तिने? बदललं. सुंदर स्त्रीचं रूप घेतलं. आणि बरोबर आपण एखादं बाळ बघायला जातो तर त्यावेळेला काय काय नेतो? काय काय नेतो? मोठ्याने बोला. हां, आत्ताचं सांगा बरं का मला. खारी खोबरं काय अजून झबलं टोपडं सगळं ठीक आहे. अजून पुढचं आत्ताचं आता नेणार? अगोदर ठीक होतं, आत्ता? हां, मग हे सगळं बाळाला बघायला घेऊन जावं लागतं. त्या पद्धतीने तिने खेळणा पाळणा सगळा त्या पाठीमध्ये भरला. पाठी डोक्यावरती घेतली आणि कुठे चालली आहे? गोकुळामध्ये चालली. आणि गोकुळात गेल्यानंतर जे नवजात अर्भक जे काही जन्माला आलेले होते 8-1 दिवसाच्या अंतराने, त्या सर्वांना मारत मारत ती निघालेली आहे. स्तनाला काय केलेले? विष लावलेले. आणि विष लावून मग ती त्या बालकांना मारत मारत चाललेली आहे. आणि ही नंदबाबांच्या वाड्यामध्ये गेली. कथाभाग सर्वांना माहीत आहे. आपल्याला फक्त कथेचं काय करायचं आहे? लक्षार्थ बघायचं आहे. कथा बऱ्याच वेळेला ऐकलेल्या असतील, तुम्ही इथून मागे ऐकलेल्याच असतील, परंतु कथेचा लक्षार्थ महत्त्वाचा असतो, तो आपल्याला बघायचा आहे. मग नंदबाबाच्या वाड्यामध्ये गेलेली आहे. आणि नंदबाबाच्या वाड्यात गेल्यानंतर यशोदा मातेला आवाज दिला आणि यशोदा मातेला सांगते मी तुझी बहीण आहे. मी काय झालेली आहे? बाळाला बघायला आलेली आहे. बऱ्याच दिवसापासून आपली भेट नाही म्हणून ओळख नाही. मग तुझ्या बाळाला बघायचं आहे. बाळाला बघायचं आहे म्हटल्यावर घरात आली, आदरातिथ्य झालं आहे. आणि बाळाला यशोदा माता म्हणते बाळ एकत्र आल्या आणि एकत्र येऊन यशोदा मातेकडे गेल्या. कशासाठी? तुझ्या कृष्णा
सांगण्यासाठी कुठं आले? यशोदा मातेकडे आले. आणि यशोदा मातेला सगळ्या जणी गाराणे सांगायला लागल्या. एक गोपिका यशोदा मातेला सांगते, अगं हा तुझा कृष्ण आमच्याकडे येतो आणि खूप खोड्या करतो, आणि खोड्या केल्यानंतर आम्ही त्याला खूप शिव्या देतो. काय करतो? खूप शिव्या देतो. आम्ही शिव्या देतो आणि तो मोठमोठ्याने हसतो म्हणे. तो काय करतो? आम्ही शिव्या देतो आणि तो मोठमोठ्याने हसतो. मग यशोदा मातेने विचारले, हे खरं आहे का? कोणाला विचारलं? गोपालकृष्णाला विचारले, खरं आहे का? मग गोपालकृष्णाने सांगितलं, खरं आहे म्हणे. कारण हसत असे शिव्या देतात त्या गवळणी शिव्या देतात आणि हसतो. मी हसतो म्हणे. मग का हसतो म्हणे? त्या शिव्या देतात तुला आणि शिव्या दिल्यानंतर तू हसतो. बरं, आपल्याला जर कोणी शिवी दिली आपण काय करणार? राग 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 बोला पटकन, काय करणार? हा? लगेच प्रतिकार लगेच होईल. हां, मग गोपालकृष्णाला यशोदा मातेने विचारलं, त्या तुला शिव्या देतात तू हसतो का बरं? मग गोपालकृष्णाने सांगितलं, त्या शिव्या देताना त्या ज्या शिव्या देतात त्या मी घेतच नाही. काय? मी घेत नाही म्हटल्यानंतर त्या शिव्या परत कुठे जातात? कुठे जातात? त्यांच्याकडेच जातात. एखादी मनी ऑर्डर आली, घेतली नाही तर ती परत कुठे जाते? जिथून आली तिथे जाते. बरोबर आहे की नाही? हां, मग त्या मला शिव्या देतात, मी घेत नाही. घेतल्या नाही म्हणजे त्या शिव्या परत त्यांच्याकडेच जातात. म्हणून मी काय करतो? हसतो. म्हणून मी हसतो. याच्यात माझी काय चूक आहे? म्हणून अशा पद्धतीने आपल्याला जर कोणी काही दिलं तर आपण घ्यायचं का? घ्यायचंच नाही. घेतलं नाही तर ते कुठे जाणार आहे? पण आपण प्रतिकार करतो म्हणजेच त्यांनी दिलेलं आपण स्वीकार. मग आता इथून पुढे चिखल फेकला अंगावर कोणी तरीही महाराज काय करायचं? प्रतिकार करायचा नाही. आणि अशी अवस्था जर प्राप्त झाली तर त्यांनी आयुष्यात येऊन जिंकलं समजायचं. सत्य परिस्थिती आहे महाराज. खरोखर अशी अवस्था प्राप्त झाली तर जन्माचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही, जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. पण फार अवघड आहे हो, एवढं सोपं नाही. मग या कथा ऐकायच्या आहे म्हटल्यावर मग काहीतरी बोध घेतला गेला पाहिजे की नाही? मग खूप काही घेता येणार नाही. निदान थोडा हळूहळू तर परिवर्तन करता येईल की नाही? म्हणून थोड्या प्रमाणात त्या स्वीकारल्या गेल्या पाहिजे. म्हणून दुसरी गोपिका पुढे आली आणि दुसरी गोपिका म्हणू लागली की गाराने सांगते कोणाला? यशोदा मातेला. आठवतंय ना काय करताय? गोपिका कशासाठी जमलेल्या आहे? गाराने सांगण्यासाठी. मग दुसरी गोपिका सांगू लागली, हा तुझा कृष्ण आमच्या घरी येतो. काय करतो? आमच्या घरी येतो आणि अवेळी वासरं सोडतो. काय करतो? अवेळी वासरं सोडतो म्हणे. वासरं सोडण्याचा टायमिंग कधी असतो? वासरं कधी सोडली जातात? सकाळी आणि संध्याकाळी. बरोबर ना? 2च टाईम आहे वासरं सोडण्याचा. पण हा कधी येतो आणि वासरं सोडून देतो. यशोदा मातेने गोपालकृष्णाला विचारलं, का रे हे खरं आहे का? तू जे अवेळी वासरं सोडून देतो ते खरं आहे का? गोपालकृष्णाने सांगितलं, हो खरं आहे म्हणे. काय? खरं आहे, मी अवेळी वासरं सोडतो. पण कोणती वासरं सोडतो? प्रपंचरूपी खुट्याला ज्यांनी धरून ठेवलेलं आहे. कोणत्या खुट्याला? वासरं सोडतो. कोणती? खुट्याला बांधलेली असतात ना वासरं. कशाला बांधलेली असतात? खुट्याला बांधलेली असतात. मग प्रपंचरूपी खुट्याला जे वासरं, कोणाची? माझी वासरं जी प्रपंचरूपी खुट्याला बांधलेली आहेत ना, तर त्यांना अवेळीच सोडून देतो. कशासाठी? हे गीतारूपी जे ज्ञान आहे ते ज्ञानरूपी दूध प्राशन करण्यासाठी मी अवेळी काय करतो? त्यांना सोडून देतो. कारण तुम्ही आम्ही सगळेजण प्रपंचरूपी खुट्याला बांधलेलो आहोत. बरोबर आहे की नाही? का मुक्त आहोत? का मुक्त? बंधनात अडकलेले आहोत की नाही?
हां, मग बंधनातून बाहेर काढणं, बंधनातून निघणं एवढं सोपं नाही. मग माझे जे वास्त्र होतील, माझी जे भक्ती करतील, तर त्यांना मी काय करतो, या ग्रंथरूपी गाईचं दूध पिण्यासाठी अवेळी मी त्यांना काय करत असतो, सोडत असतो. पूर्ण आयुष्य त्यांचं प्रपंचातच जर गेलं तर या ग्रंथरूपी गाईचं दूध ते पिणार कधी? कधी पिणार? म्हातारा झाल्यावर पिता येईल? आजच 25, 30, 50चं वय असेल, मांडी घालून बसता येत नाही. तेव्हा वय झाल्यानंतर ते दूध प्राशन करता येईल? ज्ञान प्राशन करता येईल? नाही. म्हणून जोपर्यंत हे साबूत आहे तोपर्यंतच. म्हणून मी त्यांना अवेळी काय करतो, दूध पिण्यासाठी सोडत असतो. पुढे त्या गवळणी सांगू लागल्या, यांना आम्ही जेव्हा देतो ना खायला, याला लोणी स्वतःहून जेव्हा खायला देतो ना, तर त्यावेळेला हा काय म्हणतो माहिती आहे का, म्हणे तुम्ही आम्हाला लोणी देतात, माझ्या घरी काही कमी गेलं का? माझ्या घरी किती गाई आहे? 9 लाख गाई आहे माझ्या घरी. माझ्या घरी कशाची कमी आहे का? आणि तुम्ही मला देतात. जेव्हा देतो ना आम्ही तेव्हा घेत नाही आणि चोरी केल्याशिवाय राहत नाही. या गोपिका काय करताय, यशोदा मातेला घराने सांगताय. त्यानंतर पुढची एक गोपिका आली आणि त्या गोपिकाने सांगितलं, हा चोरी करण्यासाठी येतो. चोरी करण्यासाठी आल्यानंतर त्याने त्या माठातलं लोणी खावं आणि निघून जावं की नाही? लोणी खावं आणि निघून जावं. पण हा काय करतो, लोणी खातो आणि ती मडके फोडून टाकतो. काय करतो? मडके फोडून टाकतो. मग यशोदा मातेने विचारलं, हे खरं आहे का? गोपालकृष्णाने सांगितलं, हे काय खरं आहे. मग कसं खरं आहे? गोपालकृष्णाने सांगितलं की ही जी मडकी नाही कधी ना कधी फुटणारच आहे. फुटणार आहे की नाही? फुटणार आहे की नाही? फुटणार आहे ना कधी ना कधी. आयुष्य ठरलेलं आहे की नाही? जो जन्माला आला तो एक दिवस जाणार आहे की नाही? जाणारच आहे. उपजे ते नाशे नाशिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा. हे घटिका यंत्र आहे. जो जन्माला आला तो एक ना एक दिवस जाणार आहे. येण्याची तारीख ज्या दिवशी आला त्या दिवशी जाण्याची तारीख ठरलेली आहे. आयुष्य मर्यादा ही ठरलेली आहे. म्हणून जायचं प्रत्येकाला आहे. म्हणून ही मडकी कधी ना कधी फुटणारच आहे. परंतु त्यातील चित्तरूपी नवनीत जर मी खाल्लं तर बिघडलं कुठे? काय म्हणतोय गोपालकृष्ण? यशोदा मातेला काय सांगितलं? हे कधी ना कधी फुटणार आहेच. म्हणून त्यांचं चित्तरूपी नवनीत जर मी खाल्लं तर आयुष्य सार्थकी लागणार आहे. काय होणार आहे? आयुष्य सार्थकी लागणार आहे. जन्माला आल्याचं सार्थक होणार आहे. म्हणून ही मडकी काय करतो मी, लोणी खाऊन मडकी फोडतो. पुढे एका गोपीने सांगितलं, हा चोरी करण्यासाठी येतो, लोणी खातो, मडके फोडतो, अवेळी वस्त्र सोडतो, इथपर्यंत ठीक आहे. परंतु आम्हाला कामं करायची असतात. रात्रंदिवस घरामध्ये कामं थोडी असतात का? किती कामं असतात. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सारखं काम 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 एवढं काम करावं लागतं. आणि हे काम करण्यासाठी आमचे मुलं, लहान लहान मुलं जोपर्यंत झोपलेली आहे, जोपर्यंत झोपलेली आहे तोपर्यंतच काम करता येतं. बरोबर की नाही? एकदा मुलं उठली की काम करता येत नाही, कारण ते काम करू देत नाही. मग हा ते मुलं झोपलेली असताना तर त्यांना चिमटे काढण्याचं काम करतो म्हणे. हा त्यांना चिमटे काढतो आणि पळून जातो. यशोदा मातेने विचारलं, कृष्णा हे खरं आहे का? कृष्णाने सांगितलं, हे खरं नाही, हे खरं नाही. मग काय खरं आहे म्हणे? हे खरं नाही. आत्तापर्यंतच्या सगळ्या गोष्टी तू कबूल केल्या आणि आता म्हणतो हे खरं नाही. मग गोपालकृष्णाने सांगितलं, अगं आई, मी लगेच चिमटे काढत नाही. मी प्रथमतः समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. काय? यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर. प्रेमाने सांगितलं,
कसं सांगितलं? प्रेमाने यारे यारे लहान थोर याती बोलती नारी नर सकळांशी येते आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे. इथं हे ज्ञानामृत प्राशन करण्याचा अधिकार सगळ्यांना आहे. नाम घेण्याचा अधिकार सगळ्यांना आहे. लहान असेल मोठा असेल कुठल्याही जाती धर्माचा असेल त्याला नामस्मरण करण्याचा अधिकार आहे की नाही? आहे. मग सगळ्यांना धर्ममंडपात बोलवलं. काय केलं? प्रेमाने सांगितलं त्यांना धर्ममंडपात या, हा आनंद लुटा. काय? धर्ममंडपातला आनंद लुटा. परंतु त्यांनी ऐकत नाही. ऐकलं असतं तर पुढची गोष्ट करावी लागली नसती, पुढचं सांगावं लागलं नसतं. मग त्यांना फायद्याची गोष्ट सांगितली. त्यांच्या काय केली? फायद्याची गोष्ट सांगितली. काय? घेता नाम विठोबाचे पर्वत जळतील पापाचे. तुम्ही सगळ्यांनी धर्ममंडपात या, भगवंताचं नामस्मरण करा. तुमचे मागचे पापाचे पर्वत असतील तर ते पर्वत जळतील. या. ऐकलं का? नाही ऐकलं. पुढे सांगितलं सदा नामघोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. तुम्हाला समाधान पाहिजे ना, चित्ताला समाधान पाहिजे ना. मग ते समाधान इथे धर्ममंडपात मिळेल म्हणून तुम्ही या. हा फायदा सांगितला तरी आले नाही, तरीही आले नाही, येत नाही, तरी येत नाही. मग पुढे तोटा सांगितला. हरिविन जन्म काय? नरकची पैजाना. पुढे कोणाचा पाहुणा म्हटले? हा तोटा आहे तुमचा. भगवंत म्हणतात मी सांगितलं साधू संतांचा अवतार घेऊन आणि त्या अवतारामध्ये येऊन सांगितलं हा तुमचा तोटा आहे, यमाचा पाहुणा व्हावं लागेल. आता तरी धर्ममंडपात येऊन बसा आणि तो आनंद लुटा. ऐकलं का? ऐकतात का? ऐकलं नाही. भगवंत म्हणतात तरी ऐकलं नाही. मग सत्य परिस्थितीचं उदाहरण देऊन सांगितलं त्यांना. जनय सुखाचे दिल्या घेतल्याचे अंतकाळीचे नाही कोणी झाल्या येन शक्ती नाक डोळे गळती सांडून या पळती रांडा पोरे बाईल म्हणे खरं मरता तरी बरे नाशिले घर तुमकोनिया. समाज असा आहे, तू ज्यांना माझं माझं म्हणतो ना तेच तुझी अशी अवस्था करतील. जनय सुखाचे दिल्या घेतल्याचे. कशाचे? दिलं घेतलं तर गोड, नाही तर नाही. मग अंतकाळीचे नाही कोणी. जनय सुखाचे दिल्या घेतल्याचे अंतकाळीचे नाही कोणी झाल्या येन शक्ती नाक डोळे गळती सांडून्या पळती रांडा पोरे. ही शक्ती शरीरात जोपर्यंत आहे तोपर्यंत माझं माझं. वय जरी झालं तरी नातवंड जोपर्यंत सांभाळताय ना तोपर्यंत चांगलं वाटतं, जोपर्यंत नातवंड सांभाळतायत तोपर्यंत. पण एकदा त्यांच्याकडून काहीही काम होत नाही त्यावेळेला सांडून या पळती रांडा पोरे बाईल म्हणे खरं मरता तरी बरे नाशिले घर थुंकोन या. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात स्वतःची बायको जिच्यासाठी हाडाचं काढं रक्ताचं पाणी केलं तीच काय म्हणते? सगळं घर थुंकून थुंकून नासवलं म्हणून बाईल म्हणे खर. खर म्हणजे काय? कोण म्हणतं कोणाला? अशी परिस्थिती होईल. साधू संतांनी काय केलं? अशी परिस्थिती होईल आता तरी सावध हो. तरी ऐकत नाही, ऐकलं नाही. मग साधू संतांनी पाया पडून सांगितलं. हो कसं सांगितलं? लागुनिया पाया विनवितो तुम्हाला, लागुनिया पाया विनवितो तुम्हाला, लागुनिया पाया विनवितो तुम्हाला, लागुनिया पाया विनवितो तुम्हाला. विठ्ठल 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 मना विठ्ठल विठ्ठल मना
भगवान अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. काय केलं संत महात्म्यांनी? लागोन या पाया विनवितो तुम्हाला, कर टाळी बोला मुखी नाम. हाताने टाळी वाजवा आणि मुखाने काय करा म्हणे? भगवंताचं नामस्मरण करा. लागोन या पाया विनवितो तुम्हाला. काय केलं? पाया पडले, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. पाया पडून सांगितलं सकळांच्या पाया माझे दंडवत, तरीही ऐकलं नाही. ऐकलं नाही, हर प्रकारे समजून सांगितलं, शेवटी शिव्या देऊन सांगितलं. संत महात्म्यांचे अभंग आहेत शिव्या दिलेले, म्हणून शिव्या देऊन सांगितलं तरी ऐकलं नाही. आणि म्हणून गोपाल कृष्ण सांगतात यशोदा मातेला, यशोदा आई, म्हणून मला चिमटे काढावे लागतात, म्हणून मला चिमटे काढावे लागतात. हे किती उठवण्याचा प्रयत्न केला, या अशा घोर निद्रेमध्ये झोपलेले, इतक्या घोर निद्रेमध्ये झोपलेले, तर त्यांना हर प्रकारे उठवण्याचा प्रयत्न केला, जाग करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते उठत नाही. आता झोपलेले का जागे इथले? हां कसे आहेत? जागे आहेत ना सगळे का झोपले? जागे बाहेर आत निजले, घरात कैसे घरोकुल केले. आतून जागं व्हायचं आहे, बाहेरून जागं राहणं जेवढं गरजेचं आहे तेवढंच अंतःकरण भगवंताच्या भक्तीमध्ये जागं राहणं. म्हणून भगवंताच्या भक्तीमध्ये येण्यासाठी, जागं होण्यासाठी खूप वेळा उठवलं त्यांना, परंतु उठले नाही. आणि उठले नाही म्हणून चिमटे काढावे लागतात. काय चिमटे काढतो मग? एखादा करोडपती असेल तर रस्त्यावर आणतो त्याला. हे चिमटे काढणे, हे काय आहे? चिमटे काढणे. याला सरळ सांगून ऐकलं नाही ना. ऐकलं नाही म्हटल्यानंतर ह्या ज्या लक्ष्मीच्या मागे हा धावतोय, ज्या भौतिक सुख सुविधांच्या मागे हा धावतोय, तर त्याच सुख सुविधा मग तो काय करतो? काढून घेतो आणि रस्त्यावर आणतो. मग संकट आलं की मग म्हणतो काय? मी तुझा आणि तू माझा. तोपर्यंत नाही. मग तू का म्हणे तुझं सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून या. मग तो म्हणतो आता तुझ्याशिवाय मला सोडवणारं कोणीही नाही. म्हणून मला काय करावं लागतं? चिमटे काढावे लागतात. सत्य परिस्थिती सांगितली, कारण समाजाने सरळ सरळ ऐकलं असतं तर पुढच्या गोष्टी घडल्याच नसत्या. म्हणून तुमच्या आमच्या जीवनामध्ये सुद्धा घडामोडी घडत असतात. चांगल्या गोष्टी घडतात, वाईटही गोष्टी घडतात. वाईट गोष्टी, दुःखाच्या गोष्टी ज्या घडतात ना, त्या एवढ्याचसाठी का तुम्हा आम्हाला सावध करायचं असतं. सावध होणी भजनी लागा, देव करा कैवारी. सावध व्हा, भजनाला लागा, त्याला कैवारी करा. हा माझा, तो माझा, तो माझा, तो माझा, तो अंतकाळच्या वेळी सोडवायला येणार नाही. मग नको नको मना गुंतो माया जाळी, काळ आला जवळ एक रासावया. काळाची उडी पडेला बा जेव्हा सोडवे ना तेव्हा माये बाप. आई वडील सोडवतील का? सोडवे ना. बंधू पाठीची बहीण शिजीची कामीनं दूर आहे, ती सोडवेल का? तीही सोडवणार नाही. म्हणून मायेतून सोडवण्याचं काम कोण करेल? एकटा भगवंतच करतो. मग हे सांगण्यासाठी गोपाल कृष्णाने वेगवेगळ्या अशा काय केलेल्या आहे? लीला केलेल्या आहे. गोकुळामध्ये वेगवेगळ्या लीला केल्या. कशासाठी? तुम्हा आम्हाला जागवण्यासाठी. तुमचं आमचं चित्त हरण केलेलं आहे. कारण जन्माला आल्याची सार्थकता कशात आहे? जन्माला आल्याचं हित कशात आहे? किंवा नरदेव मिळाले त्याचं हित कशात आहे? तर जन्म मरणाची वारी चुकावी. कोणती वारी? वारी जन्मा मरणाते वारी, हरी पडलो आता संकट निवारी. ही जन्म मरणाची वारी चुकावी, याच्यातच तुमचं आमचं खरं हित आहे. आणि शेवटचा जो 16 आहे तो 16 जर करून घ्यायचा असेल तर भगवंताने तो 16 व्हावा. जसा जन्माचा 16 केला जातो तसा मरणाचाही 16 व्हावा. याच्यासाठी गोपाल कृष्णाने अनेक अशा लीला केलेल्या आहे. आणि त्या लीलांमधून बोध एवढाच दिला गेला किंवा एवढाच घ्यायचा आहे की तुमचं आमचं हित कशामध्ये होईल? काय घ्यायचं आहे? हित कशात होईल? मग हित कशात होईल? तर हित ते करावे देवाचे चिंतन. कशात हित आहे? देवाचं चिंतन करण्यामध्येच हित
आहे. म्हणून या लीलांमधून काय करा, बोध घ्या आणि अखंड भगवंताचं चिंतन करा. यानंतर 1-2 मिनिटासाठी भगवंताचं भजन होईल आणि त्यानंतर आरती होईल. आजचं जे या ज्ञान यज्ञातील 5वं पुष्प आहे, हे 5वं पुष्प दत्तप्रभूंच्या चरणी आणि आपण सर्वच ज्ञानीजन मुनिजन भाविक भक्त या सर्वांच्या चरणी आमचा राहुल दादा आणि सर्वच ही गायक वादक मंडळी या सर्वांच्या चरणी आपण समर्पित करूया. परंतु त्या अगोदर 2 मिनिटासाठी भजन होईल आणि भजनानंतर आरती होईल. आरतीची तयारी राधे राधे गोविंद राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद राधे राधे गोविंद गोविंद राधे गोविंद राधे गोपाल 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 भगवान अवधूत चिंतन